अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर जोरदार हल्ले केले. त्यांच्या सर्वोच्च नेतृत्वाला ठार मारलं. अनेक कमांडर, त्यांचे अनेक मंत्री हे आता स्वर्गामध्ये पोहोचलेले आहेत. तरीही इराण का नमत नाही? तरीही इराण अमेरिका आणि इस्रायलला डोळ्याला डोळे भिडून कशा प्रकारे सामना करत आहेत याचीच आता चर्चा सुरू झालेली आहे. असं इराणकडे काय आहे की अमेरिकेच्या नेतृत्वाला देखील असं वाटतं आहे की आपण हे युद्ध सुरू करून चूक तर केलेली नाही. इराणकडचे असे 4 पर्याय आहेत की ज्याच्यामुळं हे युद्ध लांबू शकतं. हे युद्ध लांबलं तर अमेरिका आणि इस्रायलची डोकेदुखी वाढू शकते. तर हे 4 पर्याय आपण पाहणार आहोत. त्यातला सगळ्यात जो महत्वाचा पर्याय आहे की ज्या पर्यायामुळे जगातील एकूण व्यापार उदिमावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यातला पहिला सगळ्यात जो पर्याय इराण अंमलात आणलेला आहे तो म्हणजे होर्मुझची सामुद्रधनी बंद करण्याचा. म्हणजे ज्याला आपण स्ट्रीट ऑफ हॉर्मुझ म्हणतो. या सामुद्रधनीतून किंवा या मार्गातून जगभरातील जो तेल व्यापार किंवा क्रूड ऑइलचा जो व्यापार होतो तो जवळपास 30% होतो. चीन, भारत असे अनेक देश या मार्गावरती अवलंबून आहेत आणि या मार्गावर सर्व वाहतूक बंद करण्याचा इशारा इराणनं दिला. तो प्रत्यक्षामध्ये अंमलात देखील आणलेला आहे. फक्त चीनच्या जहाजांना इराणनं परवानगी दिलेली आहे. या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये इंधनाचा दर हा प्रति बॅरल $100 पर्यंत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. असं जर झालं तर अमेरिकेमध्ये देखील इंधनाची वाढ होऊ शकते. तेथे देखील महागाई वाढू शकते. हा झाला नंबर 1 चा पर्याय. नंबर 2 चा पर्याय अमेरिकेच्या लष्करी तळांना उद्ध्वस्त करणं. या पर्यायामुळे इराणच्या आजूबाजूचे जे आखाती देश आहेत, दुबई असेल, कुवेत, बहारीन, सौदी अरेबिया हे देश जेरीस आलेले आहेत. अमेरिकेची बहुतांश संरक्षण यंत्रणा ही इस्रायलच्या संरक्षणासाठी वापरली जात आहे. त्यामुळं या देशांना इराणच्या मिसाईल पासून धोका आहे. या देशांमध्ये अमेरिकेचे तळ आहेत. या तळांना लक्ष्य करण्याच्या निमित्तानं आजूबाजूचे आखाती देश देखील अस्वस्थ करण्याचा पर्याय इराणनं वापरलेला आहे. त्यामुळं आखाती देशांना देखील इराणची धडकी भरलेली आहे. इराण कधीही कुठेही कशाही प्रकारे हल्ला करतो. त्यामुळे या देशांना देखील अमेरिकेला आता सांगण्याची वेळ आलेली आहे की हे युद्ध तुम्ही तातडीने थांबवा. पर्याय क्रमांक 3 ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स म्हणजे निष्ठावंतांचं जाळं उभारणं. आता या निष्ठावंतांमध्ये कोण आहे? लेबनॉनची हिजबुल्ला संघटना आहे, येमनचे ह्युती बंडखोर आहेत आणि गाझातील हमास. यांच्या मदतीनं इस्रायलला जेरीस आणण्याचा उद्योग हा इराणनं सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे देखील जर युद्ध लांबलं तर या ज्या संघटना आहेत या संघटनांचे हल्ले इस्रायलवरती वाढू शकतात. एकीकडे इराणच्या हल्ल्याला तोंड देणं, दुसरीकडे या संघटनाचा बंदोबस्त करणं, असं दुहेरी आव्हान हे इस्रायल समोर उभं राहणार आहे. पर्याय क्रमांक 4 चीन आणि रशियाची मदत घेऊन अमेरिकेला त्रास देणे. सध्या तुम्ही पाहिलं आहे की इराणच्या बाजूनं फक्त चीन आणि अमेरिका हे 2च देश उघडपणे उभे ठाकलेले आहेत. असं म्हणतात की चीननं आपलं जे मिसाईलचं जे तंत्रज्ञान आहे ते इराणला दिलेलं आहे आणि या मिसाईलच्या मदतीनं इराण हा आपला किल्ला आणखीन काही काळ लढू शकतं. अमेरिकेचं जे स्वप्न आहे की तातडीनं त्या ठिकाणची राजवट बदलणं हे त्यामुळं दूरवर जाणार आहे. इस्रायलचं स्वप्न होतं की खामेनी यांना मारणं. अमेरिकेचं उद्दिष्ट आहे त्या ठिकाणची राजवट बदलणं, त्यांच्या मनाप्रमाणे जे शहा आहेत त्या ठिकाणी त्यांना नेमणं. पण या गोष्टी प्रत्यक्षामध्ये घडताना दिसत नाहीयेत. एक सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की ज्यावेळेस खामेनी यांची अंत्ययात्रा निघाली होती त्यावेळी एक घोषणा देण्यात येत होती. ती घोषणा होती इंतकाम 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 म्हणजे सूड. आता हे जे युद्ध गेलेलं आहे हे सूड भावनेनं इराण खेळत आहे. जेव्हा एखादी व्यक्ती, देश हा सूड भावनेनं लढत असतो तेव्हा तो कोणताही लॉजिकल विचार करत नाहीत, नुकसानीची पर्वा करत नाहीत. हम तो डुबेंगे लेकिन तुझको लेके सनम असाच पवित्रा हा इराणनं घेतलेला आहे. त्यामुळं अमेरिका आणि इस्रायल यांच्या म्हणण्याप्रमाणे हे युद्ध थांबत नाहीये आणि इराण सध्या तरी त्यांना
सळो की पळो करून सोडत आहेत. हेच आत्ताचं चित्र आहे.